सगळे, आशा करते की मजेत असाल। मी आहे अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर बरेचदा मी विचार करते मैत्रिणींनो की तुमच्यासोबत फेस टू फेस बोलावं, पण पॉसिबलच होत नाही। जॉइंट फॅमिली आहे, आवाज असतो, पण आज विचार केला की फेस टू फेस बोलावं। तर आता दिवाळी येणार आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी साफसफाई चालू असेल, तर मी देखील क्लिनिंगची सुरुवात करणार आहे। थोडीफार तशी तर करतच असते, व्हिडिओच्या द्वारे तुमच्यासोबत शेअर करत असते, पण आज विचार केला की किचन ट्रॉलीज शेअर कराव्या। जसं बरेच जणांना माहित नाहीये की किचन ट्रॉलीज काढून कशा क्लीन करायच्या, तर ती ट्रिक शेअर करणार आहे। त्याचबरोबर काही दिवाळी डेकोरेशनसाठी मी DIY बनवणार आहे, जसं तोरण वगैरे, रांगोळ्या वगैरे, तर त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आता वाजले आहे 11:15 आणि माझी सकाळची कामे झाली आहे। फक्त आता ब्रेकफास्ट राहिलेला आहे, सँडविच खाऊन घेते आणि तुमच्यासोबत मग शेअर करते। तर पहिले इथे मी तांदूळ भिजवून ठेवून दिले, जेणेकरून भूक वगैरे लागली तर लवकर भात करता येईल। आजकाल ना प्रत्येकाच्याच किचनमध्ये मॉड्युलर किचनच असते, पण दिसायला जरी ही किचन छान दिसत असेल ना, तेवढंच त्याला मेंटेन करणं खूप डिफिकल्ट आहे। त्याला जर आपण रेग्युलर क्लीन वगैरे नाही केलं तर त्यामध्ये खूप जास्त कचरा जमा होतो। बरेचदा ओली भांडी ठेवली की त्याला गंज लागतो, त्यामुळे त्याला मेंटेन करणे खूप गरजेचे आहे। बरेचदा मी विचार करते की किचन ट्रॉलीज काढून साफ कराव्या, पण पॉसिबलच होत नाही। या व्यतिरिक्त बरेच जणांना माहिती नसते की ट्रॉलीज कशा काढायच्या, तर अगदी सोपी ट्रिक बघू शकता। जेव्हा आपण ड्रॉवर ओपन करतो, मी ट्रॉली ओपन करतो, अशा 2 प्लास्टिकच्या स्टिक निघतात। ज्याचा राऊंड खालच्या साईडला आहे त्याला वरती दाबायचं आणि याचं बघा तुम्ही वरच्या साईडला, तर याला खाली दाबायचं। तर दोन्ही हाताने आपल्याला या स्टिक वरती खालती दाबायच्या आहे आणि हलक्या हाताने ट्रॉलीला ओढून घ्यायचं आहे। बघा किती इझिली ट्रॉली बाहेर निघालेली आहे। आता आतमध्ये कितीही धूळ असेल तरी तुम्ही इझिली क्लीन करू शकता। खालची जी ट्रॉली असते ना, त्यामध्ये जास्त धूळ जमा झालेली असते। तर मी माझ्या ट्रॉलीजमध्ये ऑलरेडी मॅट टाकलेल्या असल्यामुळे माझी ट्रॉलीज काही खूप जास्त घाण झालेली नाही आहे। पण जर का तुमच्या ट्रॉलीमध्ये तुम्ही मॅट वगैरे टाकलेली नसेल, या व्यतिरिक्त ट्रॉली कधीच काढून जर क्लीन केलेली नसेल, तर त्यामध्ये खूप जास्त डस्ट जमा झालेली असेल, चिकटपणा असेल, मग अशा वेळेस तुम्ही काय करा की ट्रॉली वॉश करून घ्या आणि उन्हात चांगल्या प्रकारे सुकू द्या। तर इथे मी चॅनल देखील, जे ड्रॉवरचे चॅनल आहे ना, ते देखील व्यवस्थित क्लीन करून घेतले। त्याचबरोबर ट्रॉलीजमध्ये ज्या मॅट स्प्रेड केल्या होत्या त्या हलक्या घाणेरड्या झाल्या होत्या, तर त्या व्यवस्थित डिटर्जंट लिक्विडनी वॉश करून घेतल्या। जे काही डाग त्यावर लागले होते ना, ते खूप चांगल्या प्रकारे रिमूव्ह होतात। वॉशेबल आहे, त्यामुळे आपण याला चांगल्या प्रकारे सुकवून वापरू शकतो। बरेचदा आपण न्यूजपेपर यूज करतो, मग ते न्यूजपेपर खराब होतात, त्यामध्ये ओलावा येतो। अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारच्या मॅटमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा, यामुळे तुमची ट्रॉलीज खराब देखील होणार नाही आणि या ज्या मॅट असतात त्यांची क्वालिटी खूप चांगली असते, खूप वर्षानुवर्षे हे खराब होत नाही। तर बघा इथे मी मॅट व्यवस्थित वॉश करून घेतल्या आणि त्यानंतर मला लगेच ट्रॉली व्यवस्थित सेट करून ठेवायची आहे। त्यामुळे मॅट आहे ते कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही थोडा वेळ फॅनच्या खाली सुकत घाला, जेणेकरून त्यामध्ये कुठलाही ओलावा राहणार नाही। त्यानंतर ट्रॉली जेव्हा आपण लावतो तेव्हा देखील खूप सोपं असतं। अगदी त्या चॅनलमध्ये ट्रॉलीला जे अटॅच असलेले चॅनल आहे ते फसवायचे आहे आणि इझिली ड्रॉवर लागतो। बघू शकता किती सोपं आहे। त्याचबरोबर माझ्या ना किचनमध्ये 4-5 ड्रॉवर दिलेले आहे, मी 4-5 ट्रॉली आहे। तर बघू शकता मी ही ट्रॉली पूर्ण रिमूव्ह नाही केली, त्याचे जे 2 दंडी दिलेल्या होत्या ना, त्याला फक्त मी दाबला आहे आणि समोरच्या साईडला या ट्रॉली ओढून घेतल्या, जेणेकरून आतला जो भाग आहे तो क्लीन करता येईल। तर मी अदामदात थोडीफार क्लिनिंग करत असते, त्यामुळे तुम्ही बघू शकता खालच्या साईडला जास्त काही खराब झालेलं नाही आणि ट्रॉली देखील नवीन आहे, त्यामध्ये चिकटपणा नाही आहे। त्यामुळे फक्त कोरड्या कापडाने थोडीफार धूळ होती, तर ती पुसून घेतली। तर हे सगळं करतपर्यंत ज्या मॅट होत्या त्या देखील व्यवस्थित सुकल्या होत्या आणि त्या आता किचन ड्रॉवरमध्ये व्यवस्थित लावून घेतल्या, जेणेकरून भांड्यांचा पसारा किचनमध्ये होणार नाही। नाहीतर बाकी क्लिनिंग करताना बाकी भांड्यावरही धूळ बसणार। त्यामुळे थोडी थोडी 1 बाय 1 तुम्ही क्लिनिंग करा, जेणेकरून जास्त कामाचा लोडही होणार नाही आणि एकदम थकल्यासारखंही वाटणार नाही। तर बघा इथे मी माझा जो स्पूनचा ड्रॉवर आहे तो सेट करून घेतला। अशा प्रकारे 2 बास्केट ठेवलेले आहे, ज्यामध्ये रेग्युलर वापरातल्या ज्या वस्तू असतात, जसं स्टॅपलर आहे, रबर बँड आहे, बाइंडर क्लिप्स आहे, या एकाच ठिकाणी ठेवल्या तर त्या वेळेवर मिळतात। त्याचबरोबर खालचा ड्रॉवरही सेट करून घेतला। साईडला देखील रोजच्या प्लेट ठेवायसाठी ड्रॉवर दिलेला आहे, ते देखील जास्त घाण झालेलं नव्हतं। या व्यतिरिक्त त्यामध्ये मॅट वगैरे घालायची जरूरत नव्हती, त्यामुळे त्याला फक्त पुसून घेतलं आणि खालचा ड्रॉवर काढून घेतला, कारण खालच्या साईडलाच सर्वात जास्त कचरा जमा झालेला असतो। तर
तो कचरा व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि अशा प्रकारे ड्रॉवर व्यवस्थित लावून घेतले। तर इथे तुम्ही बघितलं की खालचे जे ड्रॉवर आहे मी ते पूर्णपणे बाहेर काढलेले नव्हते। त्याचं कारण जेव्हा आपण ड्रॉवर बाहेर काढतो ना त्याला फिट करताना थोडासा वेळ लागतो, कोणाच्या तरी मदतीने ते दोन्ही चॅनल एकमेकांमध्ये फसवावे लागतात, म्हणून त्याला अर्धवटच ड्रॉवर काढा जेणेकरून तुमचा आतल्या साईडला हात पोहोचेल आणि आतली क्लिनिंग होणार। त्यानंतर थोडीफार किचन पुसून घेतली, मीन्स कॅबिनेट्स पुसून घेतले, त्यावर तेलाचे डाग लागलेले आहे। जसं तुम्ही माझं किचन बघितलं असेल त्यामधला जो ग्रे कलरचा फर्निचर आहे ना त्याची मॅट फिनिश आहे। मी तुम्हाला सजेस्ट करेल की जेव्हाही तुम्ही किचन बनवाल तर मॅट फिनिशिंगचं किचन बनवू नका, त्यावर तेलाचे डाग खूप लवकर लागतात आणि ते लवकर निघतही नाही। जसं व्हाईट फर्निचर बघू शकता, व्हाईट आणि ग्रेचं कॉम्बिनेशन आहे, तर व्हाईट हे ग्लॉसी असल्यामुळे त्यावर धूळ दिसून येत नाही किंवा कुठलेही डाग दिसून येत नाही आणि ते इझिली क्लीनही होतं। पण जे ग्रे कलरचं आहे ना ते मॅट फिनिश असल्यामुळे खूप जास्त घाण होतं। तर मंडळी आता किचन ट्रॉलीज तर माझ्या क्लीन झालेल्या आहे आणि हे तर ड्रॉवर आहे, तर जस्ट यातली मॅट जी आहे ती मला चेंज करायची आहे। तिन्ही ड्रॉवर्स आहे आणि इकडे पण सगळे ड्रॉवर्स आहेत। तर आता थोड्या वेळ आराम करते आणि त्यानंतर तुमच्यासोबत रांगोळीचा व्हिडिओ शूट करते। थोड्या वेळ झोपायसाठी गेले आणि अर्धा एक तास कसा डोळा लागला कळलाच नाही। नियाला झोपवता बरेचदा असंच होतं। तर आज मी तुमच्यासोबत काही रेडीमेड रांगोळीच्या डिझाईन शेअर करणार आहे। आता येत्या दिवाळीसाठी तुम्ही बघितलं असेल की इंस्टाग्रामवर आणि बऱ्याचशा ऑनलाईन वेबसाईटवर खूप छान छान रेडीमेड रांगोळी विकायला असतात, अगदी सोपं असतात। मी याआधी देखील तुमच्यासोबत काही डिझाईन शेअर केल्या होत्या। तर बरेचदा असं होतं ना की प्रत्येकाला डिझाईन काढता येत नाही, तर असं नाही की मला काढता येत नाही, पण भरपूरचा टाइम वेस्ट होतो, म्हणून मी तुमच्यासोबत अगदी सोपी आयडिया शेअर करणार आहे। तर या बघा, या काही डिझाईन्स आहे, मी तुम्हाला एक एक करून दाखवते। हे बघा, ही डिझाईन वसुबारसाठी तुम्ही काढू शकता। त्याचबरोबर ही लक्ष्मीची पावले आहे, त्याचबरोबर शुभ दीपावली आहे, दिवा विथ कमळ आहे, त्याचबरोबर ही देखील सुंदर आहे वसुबारसाठी डिझाईन। त्यानंतर स्वस्तिक आणि हे आहे एका महिलेचं चित्र जे दिवा हातात पकडलेला आहे। तर आता या डिझाईन सगळ्यांना ड्रॉ करता येते का? नाही, मला देखील बरेचदा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि बराचसा वेळही गेला असता, त्यामुळे Pinterest वरून या सगळ्या डिझाईन मी स्क्रीनशॉट काढले आहे। तुम्ही वाटेल तर गुगल वरूनही इमेजेस म्हणून सर्च करू शकता, दिवाळी रंगोली इमेजेस म्हणून, आणि तिथून देखील स्क्रीनशॉट काढू शकता। या सगळ्या कलरिंग इमेजेस आहे, तर या इमेजवर जस्ट आपल्याला OHP शीट ठेवायची आहे आणि त्यावरून मार्करने ही डिझाईन कॉपी करायची आहे। मग तुम्ही वाटेल तर इथे जो कलर दिला आहे त्यानुसार ही कलर करू शकता, नाहीतर तुमच्या आवडत्या कलरने ही कलर करू शकता। चला तर कसं करायचं ते दाखवते, जेणेकरून तुम्हाला करायला सोपं पडेल। तर इथे मी वसुबारसची रांगोळी घेतलेली आहे। बघा, झेरॉक्स आहे, त्यावर ही OHP शीट ठेवायची आहे। बघा, जी ट्रान्सपरंट शीट ठेवली ना त्याला OHP शीट म्हणतात आणि तुम्हाला कुठल्याही लोकल स्टेशनरीमध्ये मिळून जाईल। तर इकडे ना याची प्राइस मला 5 रुपये नाही तर 10 रुपये वेगवेगळ्या स्टेशनरीमध्ये प्राइस असतं, पण कदाचित महाराष्ट्रामध्ये याची प्राइस 3 रुपये वगैरे असेल। आणि माझ्याकडे हाच A4 साईजचाच OHP शीटचा साईज अवेलेबल होता, त्यामुळे मी त्याचनुसार रांगोळ्या घेतलेल्या आहे। तुम्ही मोठ्या साईजचा OHP शीटही मागवू शकता। तर मी काय केलं की काढताना रांगोळी हलायला नको म्हणून त्यावर सेलोटेप ठेवलेला आहे। मीन्स पहिले जे झेरॉक्स काढून आणलेली वसुबारसची रांगोळी होती ती ठेवली, त्यावर OHP शीट ठेवली आणि चारी कॉर्नरला सेलोटेपने चिपकवलेला आहे। आता आपल्याला घ्यायची आहे परमनंट मार्कर आणि परमनंट मार्करच्या हेल्पने ही सगळी डिझाईन आपल्याला त्या OHP शीटवर ड्रॉ करायची आहे। बघा, खूप सोपं आहे, अगदी जशी जशी डिझाईन आहे ना त्यानुसार आपल्याला पेन फिरवत जायचं आहे। कोणाला रांगोळी काढताही येत नसेल तरी देखील त्या व्यक्तीला रांगोळी काढता येते। माझी अगदी 5 वर्षाची मुलगी आहे, ती देखील याच पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे रांगोळी काढायला मला हेल्प करते। जेव्हा माझी 5 वर्षाची मुलगी काढू शकते तेव्हा तर तुम्ही काढू शकता। आणि प्रत्येक रांगोळीमध्ये कलर दिलेला आहे, त्यामुळे कुठलं कलर भरायचं हे देखील आपल्याला टेन्शन राहत नाही। तर अशा प्रकारे हळूवारपणे आपल्याला ही रांगोळी काढून घ्यायची आहे। तर बघा, इथे जी वसुबारसची रांगोळी आहे ते मी पूर्ण या OHP शीटवर व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेली आहे, तुम्हाला दाखवते। बघा, दिसायला किती छान दिसत आहे ना, अगदी क्लिअर डिझाईन आलेली आहे। आणि त्यानंतर बाकी जेवढ्याही रांगोळ्या होत्या त्या याच पद्धतीने मी OHP शीटवर ड्रॉ करून घेतलेल्या आहे। नियाने देखील काही रांगोळ्या ड्रॉ करून घेतल्या। तर इथे मी दिव्याची रांगोळी ड्रॉ करत आहे आणि सगळ्या रांगोळी OHP शीटवर ड्रॉ केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। तर बघा,
ही गाय आणि वासरूची रांगोळी जी वसुबारससाठी मी ड्रॉ केलेली आहे। त्याचबरोबर लक्ष्मीची पावले, तो दिवा जो आहे आडवा तिडवा दिसत आहे तो निळ्याने ड्रॉ केला। हे स्वस्तिक देखील निळ्यानेच ड्रॉ केलेलं आहे आणि ही लेडी देखील निळ्याने ड्रॉ केली आणि ज्या व्यवस्थित दिसत आहे त्या रांगोळ्या मी ड्रॉ केलेल्या आहे। त्यानंतर ही लेडी बघू शकता जिच्या हातामध्ये दिवा ठेवलेला आहे, बघू शकता किती सुंदर दिसत आहे। त्याचबरोबर शुभ दीपावलीचा हा लोगो, दोन्ही हातात कमळ आहे। अशा प्रकारे काही रांगोळ्या मी ड्रॉ करून घेतल्या आणि आता ही रांगोळी कशी बनवायची सांगते। आपल्याला फेविकॉल घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे, हलकंसं आपल्याला त्याला पातळ करून घ्यायचं आहे। त्यानंतर ब्रशच्या हेल्पने हळूहळू आपल्याला हे फेविकॉल त्या OHP शीटवर पसरवायचं आहे आणि त्यानंतर जी रांगोळी आहे ती त्यावर टाकायची आहे। आता इथे तुम्हाला समजावं म्हणून मी छोट्या छोट्या भागामध्ये फेविकॉल अप्लाय करते आहे आणि त्यानंतर रांगोळी टाकते आहे। पण जर का तुम्हाला रांगोळी करायची असेल ना तर आता पूर्ण तिच्या साडीमध्ये मी रेड कलर देणार आहे, तर मग पूर्ण साडीलाच फेविकॉल अप्लाय करून घ्यायचा आणि रेड कलर टाकायचा। त्यानंतर तो बिलकुल अगदी 5 मिनिटांसाठी सुकू द्यायचा आणि एका पेपरने असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून रांगोळी चांगल्या चिपकल्या जाईल आणि त्यानंतर जी एक्स्ट्रा रांगोळी आहे ती झटकून घ्यायची। तर बघा जी ही एक्स्ट्रा रांगोळी होती ती निघालेली आहे। व जर का तुम्हाला वाटत असेल की रांगोळी व्यवस्थित चिपकलेली नाही तर मग त्यावर तुम्ही फेविकॉलची सेकंड लेअर अप्लाय करायची आहे आणि त्यावर पुन्हा रांगोळी स्प्रेड करायची आहे जेणेकरून ती दिसायला अगदी छान दिसेल, पूर्णपणे रांगोळी व्यवस्थित चिपकल्या जाईल। त्या साईडला नियाचाही कारभार सुरू आहे, बघा ती येलो कलरची साडी करती आहे। जेव्हा ती रांगोळी काढू शकते तर मग आपण तर काढू शकतो, अगदी सोपी रांगोळी आहे आणि दिसायला अगदी छान दिसते। आता बघा येत्या सणावारामध्ये आपण एवढे बिझी असतो की आपल्याला रांगोळी काढायलाही वेळ मिळत नाही। मग अशा वेळेस आपण कुठलीही रांगोळी काढतो आणि घरात जर लहान मुले असतील, जशी आमच्याकडे निया आहे, ती रांगोळी काही ठेवत नाही, काढून टाकते। मग अशा वेळेस ही रांगोळी रियुजेबल आहे, तुम्ही कुठल्याही कोपऱ्यामध्ये ठेवू शकता आणि दिसायला अगदी रांगोळी काढल्यासारखीच दिसते। व रांगोळी व्यवस्थित सुकली की त्यानंतर जो ॲक्रिलिकचा कलर येतो ना त्याने तुम्हाला याला बॉर्डर करायची आहे। तर इथे मी ब्लॅक कलरने बॉर्डर केली आहे, तुम्हाला वाटेल तर तुम्ही कुठल्याही कलरने करू शकता आणि जी एक्स्ट्रा OHP शीट आहे ती कट करून घ्यायची आहे। बघा किती सुंदर रांगोळ्या रेडी झालेल्या आहे। या सगळ्या रांगोळ्या तयार करायला फक्त मला 1 ते 1.5 तास लागलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सुकल्यानंतर मी याला ॲक्रिलिक कलरने बॉर्डर केले आहे। तुम्ही वाटेल तर यावर कुठलंही मटेरियलही चिपकवू शकता जेणेकरून ते दिसायला आणखी अट्रॅक्टिव्ह दिसेल। बघा सुंदर सुंदर रांगोळ्या मी रेडी केल्या। तर हे एक सर्कल आहे आणि या सर्कलचा वापर करून आपण वेगवेगळ्या सणासाठी वेगवेगळ्या रांगोळ्या तयार करू शकतो। बघा इथे मी छोट्या छोट्या रांगोळ्यापासून मोठी रांगोळी रेडी केलेली आहे। हे स्वास्तिक जे आहे ते नियानी केलं आणि ते उलट आहे ते वापरणार नाही आहे आणि तिची ती रांगोळी बघू शकता, दिसायला अगदी छान दिसत आहे ना। जर का तुम्हाला ही रांगोळीची आवड वगैरे असेल तर येत्या दिवाळीसाठी तुम्ही अशा प्रकारे रांगोळ्या नक्की तयार करा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। मैत्रिणींनो व्हिडिओ इथेच एंड करते। आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नेहमीप्रमाणे कमेंट करा, शेअर करा आणि साईडला एक हाईप नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून माझा हा व्हिडिओ बरेच लोकांपर्यंत पोहोचला जाईल आणि त्यांना देखील युजफुल ठरेल। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।